नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती DBT पोर्टल संदर्भात आहे। DBT पोर्टलवरील नोटिफिकेशन बदल, त्याचबरोबर GR नाही, तारीख नाही, थेट जून-जुलै हप्ता वाटप या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। आता जून-जुलै हप्ता वाटप, त्याचबरोबर पोर्टल सुरू या संदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 30 तारखेपर्यंत 30 तारीख मुदत दिलेली आहे आणि या 30 तारखेपर्यंत तुम्हाला हयातीचा दाखला म्हणजेच तुमचं हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावायचं आहे आणि त्यासाठी सरकारकडून वेळोवेळी नोटिफिकेशन सूचनासुद्धा जारी केल्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही हे जमा केलं नाही 30 तारखेच्या आतमध्ये तर मात्र तुमचा जो हप्ता आहे तो कायमचा बंद होणार आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे हयातीचा दाखला ऑनलाईन काढता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त जर स्वतः काढता येत नसेल तर 50 रुपये देऊन इतर ठिकाणी जाऊन तुम्ही तो काढू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हा हयातीचा दाखला काढता येणार आहे। तर लवकरात लवकर विनंती असणार आहे, ज्यांनी हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्या सर्व लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर करा, जेणेकरून या योजनेचा 2026मध्ये सुरळीतपणे लाभ तुम्हाला वेळच्या वेळी शासनाकडून वाटप सुरू झाल्याच्या नंतर मिळेल आणि तो DBT होईल। तर महत्त्वाची अपडेट होती ही हयातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात किंवा हयातीचा दाखला अपडेट म्हणजे हयातीचा दाखला सादर करण्यासंदर्भातली। आता आपली अपडेट जाणून घेऊ ती म्हणजे DBT पोर्टल 2.0 अद्ययावत स्वरूपात सुरू। आता या पोर्टल संदर्भात माहिती आहे, परंतु पहा, अगदी काही वेळापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दावा करण्यात आलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे जून महिन्याचं अनुदान आहे, ज्या लाभार्थ्यांना राहिलेलं होतं त्या लाभार्थ्यांना जमा करण्यात सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पूर्णपणे खोटी बातमी आहे, पूर्णपणे अफवा आहे। कारण DBT पोर्टल 2.0 अद्ययावत स्वरूपात, नवीन स्वरूपात या ठिकाणी आपल्याला जे सांगण्यात आलेलं होतं, DBT पोर्टल जे अगोदरचं पोर्टल आहे ते नवीन स्वरूपात सुरू होणार आहे आणि ते पोर्टल आणखीन म्हणजे पहिलं जे पोर्टल आहे ते आणखीनही सुरू झालेलं नाही। पोर्टलवरची नोटिफिकेशन बदलली या संदर्भातली माहिती पहा। ज्यावेळेस आपण त्या पोर्टलवरती लॉग इन करतो त्यावेळेस अशा पद्धतीचं तुम्हाला इथं स्क्रीनवरती नोटिफिकेशन दिसत आहे। पोर्टल अंडर मेंटेनन्सच्या इथं काम सुरू आहे, म्हणजेच अपडेट करण्याचं काम सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी नोटिफिकेशन दिलेली होती, कोणती नोटिफिकेशन की ही जी प्रणाली आहे म्हणजे जे पोर्टल आहे, प्रणाली स्थलांतर किंवा पोर्टल स्थलांतर आणि संबंधित तांत्रिक कारणामुळे DBT पोर्टलवरील सेवा दिनांक 21 जून 2026 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी। तर जी 21 तारीख दिलेली होती ती तारीख बदललेली नाही। 21 तारीख गेली, 22 गेली, 23 गेली, आता 24सुद्धा संपत आली, मात्र पोर्टल अपडेट झालेलं नाही आणि पोर्टलवरची तारीखसुद्धा अपडेट झालेली नाही, पोर्टलवरचं नोटिफिकेशनसुद्धा बदललेलं नाही। पहा, 21 तारखेचंच नोटिफिकेशन तिथं दिसत आहे। त्यामुळे लाभार्थी कन्फ्यूज झालेले आहेत। या अगोदर ज्या पद्धतीने 15 तारीख सांगण्यात आलेली होती, 15 तारखेला ते पोर्टल सुरू झालं नाही आणि पोर्टलवर लगेचच आपल्याला 21 तारीख पाहण्यास मिळाली, पण यावेळेस मात्र तसं झालं नाही। 21 तारीख संपली, पोर्टल अपडेट करण्याचं काम पूर्ण झालं नाही, तरी पण या ठिकाणची नोटिफिकेशन बदललेली नाही। मग जर नोटिफिकेशन बदललेली नसेल, पोर्टलच सुरू झालेलं नसेल तर लाभार्थ्यांना हप्ता कसा काय जमा होणार? पहा, GR येणार नाही, थेट समजा पोर्टल जेव्हा केव्हा सुरू होईल त्यावेळेस जरी थेट GR न येता, तारीख न येता जरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं तर खूप चांगलं होणार आहे। मात्र त्यासाठी काय गरजेचं आहे,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे महाडीबीटी पोर्टल सुरू होणं आणि पोर्टलवरचे कामकाज सुरळीतपणे लाभार्थ्यांसाठी नियमितपणे सुरू असणं. तर आत्ता सद्यस्थितीला हीच अपडेट आहे की पोर्टल आणखीन सुरू झालेलं नाही, त्यावरची नोटिफिकेशनसुद्धा बदललेली नाही. आणि ज्या तुम्ही बातम्या पाहत आहात, फेक अपडेट पाहत आहात की जूनचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे, सकाळपासून झालं, दुपारपासून झालं, संध्याकाळी होणार, उद्या होणार, तर या पूर्णपणे चुकीच्या अपडेट आहेत, चुकीची माहिती आहे. चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस ऑफिशियल पोर्टल सुरू होईल त्यावेळेस आपण तुम्हाला नक्की सांगू की पोर्टल सुरू झालेलं आहे. आणि जून जुलै हप्ता, आता जून जुलै हप्त्याचं कन्फ्युजन आहे. पहा, आता जुलैचा हप्ता इथं का आपल्याला घ्यावा लागत आहे, कारण दिव्यांग बांधव प्रश्न विचारत आहेत. आम्हाला मेमध्ये जूनचा हप्ता आला, त्या नियमानुसार जूनमध्ये जुलैचा हप्ता येणं अपेक्षित आहे. मात्र थोडा धीर घ्या, काळजी करू नका, घाई करू नका. सद्यस्थितीला पोर्टलचं अपडेट सुरू आहे आणि अपडेट झाल्याच्या नंतर अगोदर ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता आला नव्हता त्यांना वितरण होऊ द्या. त्यानंतर मग जुलैच्या वितरणाची प्रोसेस सुरू होईल. आणि जर समजा जून जुलै हप्ता एकत्र येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जी काही अपडेट असेल, जी काही माहिती असेल ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल. त्यासाठी सांगितलं होतं. सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.